जन्मों तक मुझे तेरा साथ नहीं चाहिए? मुझे तो जन्मों जन्म तक तेरा साथ चाहिए। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलास तर शेअर पण लगेच करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केला तर फॉलो करून घ्या. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला तिथे विचारू शकता, पण तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड केलेलं आहे मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच भेटून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला लाईट मोशनला ओपन करायचं. मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टचे ऑप्शन दिसेल, त्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचा मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे बीट्स वगैरे लावून दिलेलेच आहे मित्रांनो. मग आपला सर्वात अगोदर मग आपल्या इथे सेकंड PNG आहे, जसं की आपला लोगोची सेकंड PNG आहे. सेकंड PNG वरती क्लिक केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर जे का तुमची फोटो आहे, जसं की आपला अशा प्रकारे दोघांचे फोटो असेल किंवा एकाची फोटो असेल, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर मग आपला असं एकदम छान असं दिसून जाईल. दिसून घेतल्यानंतर मग आपला असं डोळ्याचं ऑप्शन येतील मित्रांनो. डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑनवरती सेट करून घ्यायचं मित्रांनो. ऑनवरती सेट केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल. मग आपलं आणखीन आपलं अशा प्रकारे या 7.17 बिटल्याचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाचं ऑप्शन मिळायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे PNG आहे मित्रांनो. फोटो PNGला ॲड करून घ्यायचं. मग लास्ट घ्यायचं मित्रांनो. मग आपलं डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. फुल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे 2 पार्टमध्ये कट करायचं. मग आपला पुढे आले की 2 पार्टमध्ये जसे मी कट कराल त्या स्टेपमध्ये तुम्ही पण कट करून घ्या मित्रांनो. कट केल्यानंतर मग आपला डायलॉग PNG ॲड करून घेण्यासाठी मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. त्याचं ऑप्शन मिळायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे डायलॉग PNG दिसून जायचं मित्रांनो. मग आपला सर्वात वगैरे डायलॉग PNGला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मग आपला आपला लेअर आहे तिथपर्यंत मग आपला ॲड करून घ्यायचं, ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाचे ऑप्शन मिळायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग जे काय नेक्स्ट 2 नंबरची PNG त्या PNGला ॲड करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला गेल्यानंतर पुढचा पार्ट कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे यायचं. आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाचे ऑप्शन मिळायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर जे का आपला 3 नंबरची PNGला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो त्याचा पुढचा पार्ट कट करून घ्यायचं मित्रांनो. कट केल्यानंतर मग आपला आणखी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. नंतर मग आपले इफेक्ट्स ॲड करण्यासाठी पण आपला बॅक जावं लागेल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का फर्स्ट फोटो आहे त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण आणखीन आपला बॅक जायचा मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचा. मग आपला इथून पण बॅक जायचा मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे सेकंड फोटो आहे जसं की आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण आणखीन आपला बॅक जायचा मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला तिकडून काय सेकंड फोटो दिसेल. मग आपल्या इकडून फर्स्ट फोटो मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण आणखीन आपला बॅक जायचा मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काय उरलेली लास्टची फोटो आहे जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचा मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काही उरलेली लास्टची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचा. मग आपला इफेक्ट्स वगैरे सर्व लावून घेतल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे सॉन्ग ॲड करण्यासाठी फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो.
मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, मग आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सॉन्ग MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसेल मित्रांनो. मग जे काय खालचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.